नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, नणंद भाऊजाई किचन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे उपवासासाठी लागणारा साबुदाणा। साबुदाणा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी पाव किलो साबुदाणा भिजू घातलाय, 2 घंटे मस्त भिजलाय। एक बटाटा घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून कापून घेतले मी। 50 ग्रॅम शेंगदाणे, 10-12 हिरवी मिरची आणि सेंधव मीठ। आता आपण हे छान भाजून, शेंगदाणे आणि मिरची भाजून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। चला तर माझं शेंगदाणे भाजून घेऊया। त्यासाठी आपण गॅस पेटवूया आणि तवा गरम करून घेऊया। चला आपण तवा तापलाय, आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे बारीक गॅसवरती चांगले खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे मस्त खरपूस भाजले, आता आपण याला काढून घेऊया। आता आपण मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या सगळीकडून छान भाजल्या, आता आपण याला काढून घेऊया। कढई गरम होती तोपर्यंत आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। कढई गरम झाली आहे, आपण आता याच्यामध्ये तेल ओतूया। आपल्या आवडीनुसार आपण तूप पण घालू शकता। तेल गरम झालंय, आता हे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि त्याला मला चांगलं परतून घेऊया। बटाटे आता चांगले शिजलेत, आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकूया। जास्त बारीक नाही वाटायचं। चांगलं परतून घेतलंय, आता आपण याच्यामध्ये साबुदाणा, भिजलेला साबुदाणा टाकूया।
शेंगदाणे आणि मिरची मी जे वाटण वाटलंय ना त्याच्यामध्येच मी मीठ टाकलं होतं, म्हणून मी आता मीठ नाही टाकलं. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 मिनिटं शिजू देऊ. आपण झाकण खोलून चेक करूया. साबुदाणा असा मोकळा झालाय. झालाय आपला उपवासाचा साबुदाणा तयार. आपण हा दही सोबत खाऊ शकतो. प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.